विरारच्या नवापूर येथील 7C रिसॉर्टवर झालेल्या कारवाईनंतर वसईकरांमधून संताप व्यक्त केला जातोय। रिसॉर्टवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज हजारो वसईकरांनी अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला। मिलिंद मोरे यांचा झालेला मृत्यू हा आकस्मिक होता। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते स्पष्ट दिसत आहे। मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने ती हत्या ठरवून 11 जणांवर गुन्हा हा खुनाचा दाखल केला असून हे चुकीचे असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यामुळे पोलिसांनी वाढवलेला हत्येचा कलम कमी करावं या मागणीसाठी हजारो वसईकर अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडकले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता। ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आततायी भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचा ऍक्सिडेंट झालं होतं, क्षुल्लक ऍक्सिडेंटचं पर्यवसन हाणामारी झालं, ती हाणामारी सुद्धा त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाल्याला मारलेला आहे। अशा पद्धतीचे आमच्या लोकांना त्यात काडीचाही संबंध नाहीये। असं असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची त्या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला व झटक्याने तो जो वारला, त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मग काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यूमध्ये 103 म्हणजे 302 कलम, आताचा नवीन अमेंडमेंट प्रमाणे 103 कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ऍड केलेलं आहे आणि आमच्या जवळ 12 लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्यांना ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना आज जाब विचारायला आलोय की असं काय तुमच्यावर दबाव आला आणि असं काय तुम्हाला एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक मृत्यूमध्ये तुम्ही लागोलग 103 चा गुन्हा घुसवला व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेला आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मयत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला रेलून उभी होती व तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोक मध्ये ती मृत्युमुखी पडली। हे सीसीटीव्ही मध्ये काय झालेलं आहे सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे। कोणाच्यामुळे दबावामुळे गुन्हे वाढवले, कलम वाढवली? 100% आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि तसा त्यांनी पत्रकारांना तशी त्यांची भूमिका ही बाईट्स पण दिलेली आहे की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट्स दिलेले आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत। एकूणच काय मागणी आहे? कलम व त्या पद्धतीने आमची ही मागणी आहे की जर तुम्ही रात्रोरात काही तासांच्या अंतरात जर 103 दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडन्स सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही 103 रात्रोरात दाखल करा तसे तुम्ही 103 कमी करा, हीच आमची मागणी आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।